तर हा आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक आणि आर्थिक संघर्षावरील एक अगदी झटपट आणि संक्षिप्त आढावा. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या भाऊरावांनी गरिबी आणि जातीयवादाच्या भक्कम भिंती तोडून तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची दारं कशी खुली केली हे आपण आज बघणार आहोत. आता पहिलं म्हणजे शिक्षण सर्वांसाठी खुलं तर करायचं होतं, पण गरिबांना ते परवडणार कसं? यातूनच त्यांच्या एका भारी उपायाचा जन्म झाला, ज्याला आपण कमवा आणि शिका योजना म्हणतो. या योजनेत मुलं चक्क शेतात किंवा संस्थेत काम करून स्वतःचं शिक्षण पूर्ण करायची. म्हणजे बघा, त्यांनी फक्त मोफत शिक्षणाची खैरात नाही वाटली, तर मुलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवलं. हे अगदी भुकेल्याला मासे देण्याऐवजी त्याला मासे पकडायला शिकवण्यासारखं होतं. दुसरं म्हणजे मुलांना शाळेत तर आणलं, पण त्यांच्या राहण्याची सोय करताना तत्कालीन समाजातील सर्वात मोठ्या आजाराचा त्यांना सामना करावा लागला, तो म्हणजे जातीयवाद. पण भाऊराव अजिबात डगमगले नाहीत. 1924 मध्ये त्यांनी साताऱ्यात पहिलं वसतिगृह सुरू केलं, जिथे सर्व जातीधर्माचे विद्यार्थी एकत्र राहायचे आणि जेवायचे. आता तुम्हीच विचार करा, 1924चा तो काळ, जिथे जातीयवाद अगदी शिगेला पोचला होता, तिथे वेगवेगळ्या जातीधर्माच्या मुलांना एकाच छताखाली एकत्र जेवायला बसवणं हे किती धाडसाचं पाऊल असेल. आणि शेवटी एवढा मोठा डोलारा उभा करणं काही सोपं नव्हतं. जेव्हा समाजाने विरोध केला आणि पैशांची रसद तुटली, तेव्हा संस्थेवर मोठी आर्थिक संकटं आली. पण काम चालू ठेवण्यासाठी या माणसाने अक्षरशः स्वतःची खाजगी मालमत्ताही विकली. खरं सांगायचं तर बहुतांश लोक बँक बॅलन्स संपल्यावर हार मानतात, पण भाऊरावांनी या गरीब मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या घराचीच बाजी लावली. स्वतःचं सर्वस्व पणाला लावून त्यांनी संपूर्ण जगाला हेच दाखवून दिलं की जर प्रामाणिक इच्छाशक्ती असेल ना, तर कोणतीही गरिबी किंवा जातीयवाद शिक्षणाच्या आड कधीच येऊ शकत नाही.